आमदार दीपक केसरकर आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, अधिवेशन झालंय, अधिवेशन तुमच्यासाठी कसं ठरलंय? अतिशय चांगलं अधिवेशन होतं आणि कोकणासाठी विशेषतः माझे सहकारी आमदार निलेश राणे यांनी जे एक दोन प्रश्न उपस्थित केलेले होते त्याच्यामध्ये एक दशावताराचा प्रश्न होता, दुसरा हा आंबा काजूचा होता। दोन्ही प्रश्नाच्या संदर्भात सकारात्मक आम्हाला उत्तरं शासनाकडून मिळाली आणि एकंदर बघितलं तर अतिशय शांतपणे हे अधिवेशन झालेलं आहे। आणि जे डेव्हलपमेंटच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे ते अतिशय सर्वांना मार्गदर्शक असंच होतं, म्हणजे त्याच्यावर कोण काही बोलूसुद्धा शकलं नाही। एवढी प्रगती महाराष्ट्राची चालू आहे। पाऊस सुरू झाल्यामुळे एक दिलासा हा महाराष्ट्रातल्या जनतेला मिळाला, परंतु त्याच्याचबरोबर पुराची परिस्थिती चांगल्या तऱ्हेने हाताळण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे आणि आता अधिवेशन संपल्यामुळे या पूरग्रस्तांना न्याय देण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग येईल याची मला खात्री आहे। पण 2 दिवसात 2 मोठ्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या। एकतर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, यावर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली, तर दुसरीकडे काही शिवसेनेचे आमदार आणि नगरसेवक यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय घडतं? त्यासोबतच राष्ट्रवादीच्या 6 खासदारांचा एक गट तयार आहे, तो कधीही फुटू शकतो असे पण कयास पृथ्वीराज चव्हाण लावत आहेत। त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन लोटस हे राबवलं जाणार आहे। एक गोष्ट अशी आहे की शरद पवार साहेबांचं वय, त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांचं स्वागत करणं आणि त्यांची शिंदेसाहेबांची भूमिका होणं ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट चुकीची नाही आहे। आणि विशेषतः पवारसाहेबांचं आगमन हे सीमा प्रश्नाच्या संदर्भात इथं झालेलं होतं। सीमा प्रश्नाचं अनेक वर्ष नेतृत्व हे पवारसाहेबांनी केलेलं आहे, महाराष्ट्राचं अनेक वर्ष नेतृत्व केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांचा सल्ला घेणं ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढणं हे चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं। जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यामध्ये आणि काही फूट पडेल का वगैरे हा येणारा काळ ते ठरवेल, कारण एवढं चांगलं काम चाललं आहे की प्रत्येकाला वाटतं की आपण मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हावं। त्याच्यामुळे राजकारणापेक्षा विकासाचा अँगल त्याला जास्त आहे असं मला वाटतं। नक्कीच, पण मग ऑपरेशन टायगर 3.0 4.0 हे सुरूच राहील आता अधिवेशनानंतर? हे बघा, शेवटी शिंदेसाहेब ज्या प्रकारे काम करतात, ज्या प्रकारे आपल्या आमदारांना भेटतात, ज्याप्रमाणे विकास कामं मंजूर करतात, त्याच्यामुळे शिवसेनेच्या जे बाळासाहेबांना मानणारा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये प्रचंड आकर्षण हे शिंदेसाहेबांच्याबरोबर आहे। कारण बाळासाहेबांची जी वागण्याची पद्धत होती आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याची पद्धत होती ती खऱ्या अर्थाने, आणि बाळासाहेबांचे विचार शिंदेसाहेबांनी जिवंत ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते जे आकर्षण आहे ते कमी होणार नाही निश्चितपणे। आणि दिवसेदिवस आमच्याकडे येणाऱ्या लोकांची गर्दी वाढतच आहे आणि बाळासाहेबांचा विचार बरोबर घेऊन आणि आनंद दिघे साहेबांचा विचार बरोबर घेऊन शिवसेना अधिक मजबूत होत आहे आणि त्यांचं आणि मुख्यमंत्री महोदयांचं अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुनेत्राताई आहेत, त्यांच्यासुद्धा साथीने अतिशय चांगलं असं महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे। एकनाथ खडसे यांनी विनोद तावडे यांची भेट घेतलेली, काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांची पण भेट झाली होती विनोद तावडेंसोबत, त्यामुळे भाजपमध्ये बरेचसे लोक येण्यास इच्छुक आहे अशी चर्चा रंगते। नाही, मुख्य प्रवाहात जात असताना एकतर शिवसेनेमध्ये येता येतं, भाजपमध्ये जाता येतं, का काही लोक राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जाऊ शकतात, परंतु सगळ्यात जास्त येण्याची संख्या ही शिवसेना आणि भाजपमध्येच आहे। याचं दुसरं कारणसुद्धा असं आहे की दादांचं उणीव ही प्रत्येक वेळेला भासणं स्वाभाविक आहे आणि त्या धक्क्यातूनसुद्धा अजून राष्ट्रवादी सावरत आहे। परंतु त्याच्याचबरोबर सुनेत्राताईंनी ज्या प्रकारे पकड घेतलेली आहे खूपच आम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल आदर आणि कौतुक आहे। परंतु शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांची जी घोडदौड चालू आहे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक चांगलं चित्र आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं सरकार या ठिकाणी कार्यरत आहे। धन्यवाद बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन संतोष कदम सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।